नमस्कार, मी सिमरत आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल। केंद्र सरकारने म्हटले आहे की इंडिया AI मिशन अंतर्गत असलेला सुरक्षित आणि विश्वसनीय AI हा स्तंभ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित न्याय आणि जबाबदार विकासाला प्रोत्साहन देऊन नागरिकांचा विश्वास दृढ करत आहे। तसेच भारताला जागतिक AI प्रशासनामध्ये एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून स्थापित करत आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टिकोनानुसार देशात एक व्यापक AI परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट असलेले इंडिया AI मिशन मार्च 2024 मध्ये 5 वर्षासाठी 10,371 कोटी रुपयांच्या खर्चासह मंजूर करण्यात आले आहे। हे मिशन AI शी संबंधित धोके हाताळणं, रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते। या अभियानात 7 स्तंभ आहेत। इंडिया AI कम्प्यूट फाउंडेशन मॉडेल्स, AI कोश, इंडिया AI ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, फ्युचर स्किल्स, स्टार्टअप फायनान्सिंग आणि सेफ अँड ट्रस्टेड AI। अभियानाच्या प्रगतीबद्दल माहिती देताना शिक्षण मंत्रालयाने सांगितले की स्वदेशी लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि स्मॉल लँग्वेज मॉडेल्स विकसित करणाऱ्या भारतीय स्टार्टअप्स आणि संस्थांना पाठिंबा देण्यात आला आहे। पाठिंब्यासाठी एकूण 20 सार्वभौम AI मॉडेल प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये 12 LLM आणि 8 SLM चा समावेश आहे। उल्लेखनीय घडामोडीमध्ये सर्व AI चे 30 अब्ज आणि 105 अब्ज पॅरामीटर असलेले भाषा मॉडेल आणि AI चे स्पीच टू स्पीच मॉडेल, भारत ज्यांचे बहुभाषिक पायाभूत मॉडेल आणि अवतार AI चे व्हिडिओ निर्मिती मॉडेल यांचा समावेश आहे। आरोग्य सेवा, भाषा तंत्रज्ञान आणि एजंटिक AI प्रणालीसाठी चे डोमेन विशिष्ट AI मॉडेल देखील विकासाच्या विविध टप्प्यावर आहे। AI कम्प्युटिंग अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने 15 कम्प्यूट सेवा प्रदात्यांना सूचीबद्ध केले आहे। 237 AI प्रकल्पांना पाठिंबा दिला आहे आणि 93 लाख GPU तास मंजूर केले आहेत। ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अंतर्गत 12 राष्ट्रीय स्तरीय हॅकेथॉन्स आणि नाविन्यपूर्ण उपक्रम इनोव्हेशन चॅलेंजेस सुरू करण्यात आले, ज्यातून 62 AI प्रोटोटाइप्सचा विकास आणि 20 AI आधारित उपायांची अंमलबजावणी झाली। माहितीने सांगितले की 178 संस्थांमधील पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट PhD अभ्यासक्रमांसाठी 686 फेलोशिप्स प्रदान करण्यात आल्या आहेत, तर 26 लाखाहून अधिक लोकांनी युवा AI फॉर ऑल हा कार्यक्रम पूर्ण केला आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 27 इंडिया डेटा अँड AI लॅब्स स्थापन करण्यात आल्या असून त्याद्वारे 2500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। तसेच आणखी 188 प्रयोगशाळा उभारण्याचा काम सुरू आहे। या व्यतिरिक्त राज्य सरकारे आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांच्या सहकार्याने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 58 आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन केली जात आहेत। धन्यवाद आणि पाहत राहा स्कूल तक न्यूज चॅनल।